मला कुकिंगची खूप आवड आहे आणि रोज रोज तीच तीच चपाती भाजी खाऊन मुलं पण कंटाळतात, म्हणून मी रोज असं काही ना काहीतरी करतच असते। तर मी केली आहे भरपूर लेयर्स पडलेली खुसखुशीत रसभरीत बालुशाही। तर काय करायचं बघा, 1.5 कप मैदा घ्यायचा। आता इथं मेजरमेंट खूप महत्वाचं आहे, त्यामुळे मैदा पहिल्यांदा मेजून घ्यायचा आणि नंतर त्यानंतर त्यामध्ये खायचा सोडा घालायचा 1/4 टीस्पून, थंड पण वितळलेलं तूप घालायचं 1/4 कप आणि हाताने चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे सोडा आणि तूप पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे बालुशाही खुसखुशीत होते। आता त्यामध्ये पाणी घालायचं, पीठ एकत्र करून घ्यायचं, हलक्या हाताने मळून घट्टसर गोळा करून 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आणि इकडे पाक करून घ्यायचा। पाकामध्ये 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घालायचं आणि दोन्ही चांगलं उकळून घ्यायचं। थोडंसं चिकटपणा आला की त्यामध्ये वेलची पावडर घालायची, फूड कलर घालायचा, दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस 10 मिनिटांनंतर आपण जे पीठ मळून ठेवलेलं ते घ्यायचं आणि ते हातावर थोडंसं मळून घ्यायचं, परातीमध्ये पसरून घ्यायचं, चाकूने कट करायचं आणि एकावर एक लेयर्स ठेवत जायचे। असं 3-4 वेळा करायचं, म्हणजे त्याला छान असे लेयर्स पडतात। नंतर त्याचा रोल करायचा, छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे, हातावरती थोडे वळून घ्यायचे, थोडंसं दाबून त्याला होल करून घ्यायचा। तेल हलकं गरम असतानाच त्यामध्ये बालुशाही सोडून द्यायची आणि मीडियम गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत छान तळून घ्यायची आणि लगेचच कोमट पाकामध्ये सोडून द्यायची। 1.5 ते 2 तास असंच पाकामध्ये सोडून द्यायची, नंतर ती खायला घ्यायची। खूप मस्त ज्युसी लागते। मला कुकिंगची खूप आवड आहे आणि रोज रोज तीच तीच चपाती भाजी खाऊन मुलं पण कंटाळतात, म्हणून मी रोज असं काही ना काहीतरी करतच असते। तर मी केली आहे भरपूर लेयर्स पडलेली खुसखुशीत रसभरीत बालुशाही। तर काय करायचं बघा, 1.5 कप मैदा घ्यायचा। आता इथं मेजरमेंट खूप महत्वाचं आहे, त्यामुळे मैदा पहिल्यांदा मेजून घ्यायचा आणि नंतर त्यानंतर त्यामध्ये खायचा सोडा घालायचा 1/4 टीस्पून, थंड पण वितळलेलं तूप घालायचं 1/4 कप आणि हाताने चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे सोडा आणि तूप पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे बालुशाही खुसखुशीत होते। आता त्यामध्ये पाणी घालायचं, पीठ एकत्र करून घ्यायचं, हलक्या हाताने मळून घट्टसर गोळा करून 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आणि इकडे पाक करून घ्यायचा। पाकामध्ये 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घालायचं आणि दोन्ही चांगलं उकळून घ्यायचं। थोडंसं चिकटपणा आला की त्यामध्ये वेलची पावडर घालायची, फूड कलर घालायचा, दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस 10 मिनिटांनंतर आपण जे पीठ मळून ठेवलेलं ते घ्यायचं आणि ते हातावर थोडंसं मळून घ्यायचं, परातीमध्ये पसरून घ्यायचं, चाकूने कट करायचं आणि एकावर एक लेयर्स ठेवत जायचे। असं 3-4 वेळा करायचं, म्हणजे त्याला छान असे लेयर्स पडतात। नंतर त्याचा रोल करायचा, छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे, हातावरती थोडे वळून घ्यायचे, थोडंसं दाबून त्याला होल करून घ्यायचा। तेल हलकं गरम असतानाच त्यामध्ये बालुशाही सोडून द्यायची आणि मीडियम गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत छान तळून घ्यायची आणि लगेचच कोमट पाकामध्ये सोडून द्यायची। 1.5 ते 2 तास असंच पाकामध्ये सोडून द्यायची, नंतर ती खायला घ्यायची। खूप मस्त ज्युसी लागते।